आता पुढच्या बातमीकडे, राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार पाहायला मिळालाय. असं काय झालंय की देवेंद्र फडणवीस संतापले? मुंबईतल्या बैठकीत त्यांनी कुणाची झाडाझडती घेतली आहे, पाहूयात या रिपोर्टमधून. शांत संयमी फडणवीसांचा रुद्रावतार. काय डिले झाला सांगा आणि आता काय करणार सांगा. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती. 28 साल में प्रोजेक्ट कंप्लीट होना चाहिए. रखडलेल्या प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांचा संताप. इतके वर्ष कुठे लागतात जगात, आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो ने 3-3, 4-4, 5-5 वर्ष चाललेलं आहे काम. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शांत संयमी आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वासाठी विशेष ओळखले जातात. जनतेच्या प्रश्नावर मात्र याच शांत संयमी मुख्यमंत्र्यांचा राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. होय, रखडलेल्या प्रकल्पांवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांची चांगलीच खरडपट्टी काढली. मंत्रालयात राज्यातल्या रखडलेल्या 21 प्रकल्पांचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राणा भीमदेवी रूप या अधिकाऱ्यांना पाहायला मिळालं. सब लोग ये ध्यान में रखो, ये 5-5 साल का जो आप टाइमलाइन देते ना, ये अभी दुनिया में कहीं नहीं होता है. 2.5 साल में प्रोजेक्ट कंप्लीट होना चाहिए. सप्टेंबर 24 ला होणार होता. काय डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा. तुम्हाला मी सांगतो, इतके वर्ष कुठे लागतात जगात, आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो ने 3-3, 4-4, 5-5 वर्ष चाललेलं आहे काम. असं होतं जगात कुठे? 15 दिवसात करा. ये 2029 डिसेंबर मेरे को मंजूर नाही है. अरे कोणाकडे असू द्या, मी दिली परमिशन. चला, खूप हळू चाललंय काम, व्हेरी स्लो, बहुत स्लो काम चल रहा है, ऐसा नहीं चलेगा. नहीं, आई एम नॉट हैप्पी विद दिस. या स्पीडने मी हैप्पी नहीं है. तो कब तक कंप्लीट करोगे? मुंबई MMR परिसर आणि पुण्यातल्या रखडलेल्या प्रकल्पांबाबत एक बैठक घेण्यात आली आणि यातल्या काही रखडलेल्या प्रकल्पांवर आता आपण एक नजर टाकूया. मुंबई मेट्रो लाईन 2B मार्ग, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो लाईन प्रकल्प, शिवडी ते वरळी जोडमार्ग प्रकल्प, पुण्यातील मानहिंजेवाडी शिवाजीनगर मेट्रो लाईन 3, नायगाव BDD चाळ प्रकल्प, मुंबईतील NM जोशी BDD चाळ प्रकल्प, ठाणे बोरिवली दुहेरी भोगदा प्रकल्प, उत्तन विरार सीलिंग प्रकल्प, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी भोगदा प्रकल्प. अनेक महापालिकांवर प्रशासक असल्यामुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची राजरोसपणे मनमानी सुरू आहे आणि यालाच चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसलंय. जी काही आपण नियोजित तारीख दिलेली आहे कंप्लिशनची, त्यापेक्षा जे प्रकल्प आता मागे पडलेले आहेत त्याच्या कंत्राटदारांनी आपण बोलवलं होतं. काही अडचणी कंत्राटदारांनी देखील सांगितल्या, त्या अधिकाऱ्यांना सांगून आपण सोडवायला लावल्या. काही ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतं, त्या ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितले. 5-5, 7-7, 10-10 वर्ष प्रोजेक्ट चालतात, हे आम्हाला मान्य नाही. प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट झाले पाहिजे. या दृष्टीनं वॉर रूमच्या माध्यमातून त्याचं टास्क वाईज आम्ही डिव्हिजन केलेलं आहे. प्रत्येक टास्कला किती वेळ लागणार आहे त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे आणि प्रत्येक टास्कचं मॉनिटरिंग कोण करेल अशा प्रकारची जबाबदारी देखील आपण फायनल केलेली आहे. आणि त्यासोबत ज्या काही अडचणी येतात त्या दूर करण्याची यंत्रणा देखील आपण तयार केली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील MMRDAतील नियोजित प्रकल्प हे संथ गतीनं सुरू असल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि प्रशासकीय खर्च वाढत असल्याचं दिसतंय. आधीच सरकारी तिजोरीवरील ताण वाढलेला असताना निर्ढावलेले अधिकारी आणि मस्तबाल कंत्राटदारांवर अंकुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच आता थेट तंबी दिल्यानं हे प्रकल्प लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा करूयात. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.